वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सत्य क्लासेस. 10वी मधील द बॉय हू ब्रोक द बँक या इंग्लिश लेसनचे पुस्तकामध्ये दिलेले क्वेश्चन आणि त्यांची उत्तरं आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेत त्यांची प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. त्याचबरोबर लँग्वेज स्टडीमध्ये ग्रामरचे दिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण आज पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, नेम द कॅरेक्टर ऑफ द स्टोरी. आपल्याला कॅरेक्टरची नावं सांगायची आहेत. एक पहिलं कॅरेक्टर नथू. नथू स्वीपर बॉय आहे. दुसरं कॅरेक्टर आहे सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम बँक ओनर आहे. तिसरं कॅरेक्टर आहे सीताराम. हा वॉशरमन्स सन आहे. चौथं कॅरेक्टर आहे मिसेस श्रीवास्तवा. पाचवं कॅरेक्टर आहे मिसेस भूषण. सहावं कॅरेक्टर मिस्टर भूषण. सातवं कॅरेक्टर आहे कमल किशोर. हा फोटोग्राफी शॉप ओनर आहे. पुढचं आठवं कॅरेक्टर आहे दीपचंद जो एक बार्बर आहे. नेक्स्ट आहे ओल्ड गणपत द बेगर. तो बेगर आहे. लास्टचं कॅरेक्टर बँक मॅनेजर आणि आणखी एक कॅरेक्टर याच्यामध्ये आलेला आहे ते म्हणजे अ ओल्ड जेंटलमन जो दीपचंदच्या बार्बर शॉपमध्ये दाखवला गेलेला आहे. अशा प्रकारची कॅरेक्टरची नावं आपण या ठिकाणी लिहून दिलेली आहेत. आता दुसरा प्रश्न, विच शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप. तुम्हाला नाव लिहायचं आहे त्या शॉपचं जे नेक्स्ट टू फोटोग्राफी शॉप आहे. द बार्बर्स शॉप वॉज जस्ट नेक्स्ट टू द फोटोग्राफी शॉप हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे बार्बर शॉप हे त्याचं ॲन्सर. आता पुढचा प्रश्न तिसरा, हू डीड दीपचंद कॉल अ बर्ड. एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. कुणाला त्याने बर्ड म्हटलं आहे. दीपचंद कॉल्ड सेठ गोविंदराम अ बर्ड. म्हणजे सेठ गोविंदरामला बर्ड हा शब्द वापरलेला आहे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा, हू वॉज मिसेस श्रीवास्तवा टॉकिंग टू. त्या कुणाशी बोलतायत ते सांगायचे. मग कुणाशी बोलतायत तुम्हाला माहितीच आहे. मिसेस श्रीवास्तवा वॉज टॉकिंग टू हर फ्रेंड मिसेस भूषण. मिसेस भूषणशी त्या बोलता आहेत. पुढचा पाचवा प्रश्न, टू हुम डीड सीताराम टॉक अबाउट नथू. नथूबद्दल सीताराम कुणाशी बोलतोय. ॲन्सर आहे सीताराम टोल्ड मिसेस श्रीवास्तवा अबाउट नथू. म्हणजे मिसेस श्रीवास्तवाला तो नथूबद्दल सांगत आहे. प्रश्न सहावा, विच ॲक्शन ऑफ नथू शोज हिज अनॉयन्स. त्याचा राग दाखवणाऱ्या त्याच्या ॲक्शन कुठल्या आहेत ते सांगायचे. आता दोन ॲक्शन आहेत की ज्या त्याचा अनॉयन्स दाखवतात त्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. उत्तर कशा प्रकारे लिहायचं आहे ते दिलं आहे पहा. नथूज फॉलोविंग ॲक्शन्स शोज हिज अनॉयन्स. पहिली जी ॲक्शन आहे ती काय आहे, बँगिंग पॅन अगेन्स्ट द डस्टबिन. नथू त्या ठिकाणी आपला हातात जो पॅन आहे डस्ट पॅन तो डस्टबिनला आदळतोय. ही ॲक्शन शो करते की तो चिडला आहे. दुसरी, यूज्ड ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. आणि दुसरी ॲक्शन की ब्रूमचा घाईघाईने आणि निष्काळजीपणे वापर ही ॲक्शन त्याचा अनॉयन्स दाखवते. आता पुढचा सातवा प्रश्न, हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स. नथूने कसा दाखवला ते आपण पाहिलं आहे. आता आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे की आपण आपला अनॉयन्स कसा शो करतो. मग उत्तर लिहायचं आहे, आय शो माय अनॉयन्स विथ माय ॲक्शन. I stop talking to others and sit, keep quiet. आता पुढचा प्रश्न आहे, why was मिसेस भूषण uncomfortable. उत्तर आहे, मिसेस भूषण was uncomfortable because of the hottest summer or heat of summer and she could not find her husband for almost an hour. म्हणजे दोन कारणं दिलेली आहेत. पहिलं कारण हॉटेस्ट समर त्या हीटमुळं आणि दुसरं कारण
की त्यांना बराच वेळ झाला तरी त्यांचा हजबंड सापडत नाही आहे. या 2 कारणांमुळं त्या अनकम्फर्टेबल फील करत आहेत. पुढचा 9वा प्रश्न. गेस द मीनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड. पहिला शब्द आहे ऑफुल. याचा अर्थ होतो टेरिबल किंवा व्हेरी सिरियस. दुसरा शब्द आहे सेल्डम. याचा अर्थ होतो रेअरली किंवा नॉट व्हेरी ऑफ्टन. तिसरा शब्द आहे रॅपिडिटी ऑफ फायर. याचा अर्थ होतो द ॲक्ट ऑफ हॅपनिंग क्विकली. आता पुढचा प्रश्न 10वा. हू वॉज सरप्राइज्ड एव्हरीवन हाऊ. यामध्ये सरप्राईज करणाऱ्याचं नाव सांगायचं आहे आणि त्याने कसं सरप्राईज केलं आहे ते पण सांगायचं आहे. उत्तर पाहूया. ॲन ओल्ड गणपत द बेगर हू हॅड अ क्रुक्ड लेग अँड हॅड नेवर बीन नोन टू वॉक सरप्राइज्ड एव्हरीवन. म्हणजे ओल्ड गणपतने सगळ्यांना सरप्राईज केलं. ज्याचे पाय वाकडे होते आणि त्याला कुणीही कधी चालताना पाहिलं नव्हतं त्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं. कधी? व्हेन ही हर्ड द न्यूज दॅट द पिंपळनगर बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. कधी केलं त्याने? जेव्हा त्याने बातमी ऐकली की पिंपळनगर बँक जी आहे ती बँक कोलॅप्स होते, कोसळते. त्यावेळेस त्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं. काय केलं? ही वॉज लिपिंग टू हिज फीट. तो उडी मारून त्याच्या पायावर उभा राहिला. अँड ॲक्च्युली रनिंग ॲट हिज टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. कसं आश्चर्यचकित केलं? ज्याला चालता येत नव्हतं, ज्याला कधी कुणी चालताना पाहिलं नव्हतं, तो उडी मारून त्याच्या पायावर उभा राहिला आणि त्याच्या टॉप स्पीडमध्ये तो बँकेच्या बाजूने पळत सुटला. त्याच्या या कृतीने, या ॲक्शनने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. पुढचा 11वा प्रश्न आहे. व्हॉट वेअर द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम. सेठ गोविंदरामबद्दलच्या 4 rumor कुठल्या पसरल्या त्या आपल्याला लिहायच्या आहेत. उत्तर पाहूया. द 4 rumors अबाउट सेठ गोविंदराम वेअर ॲज फॉलोज. खालीलप्रमाणे त्या rumors आहेत. पहिली rumor आहे ही हॅड फ्लेड द स्टेट. म्हणजे तो आपलं राज्य सोडून पळून गेला आहे. ही पहिली rumor होती जी सेठ गोविंदरामबद्दल पसरवली गेली होती. दुसरी rumor ही हॅड फ्लेड द कंट्री. तो देश सोडून पळून गेला. ही दुसरी rumor होती. तिसरी ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर. तो पिंपळनगरमध्येच लपून बसलाय. ही तिसरी rumor होती. चौथी ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री. त्याने स्वतःला, ते जे चिंचेचं झाड आहे, टॅमरिन ट्री आहे, त्याला स्वतःला फाशी लावून घेतली. ही चौथी rumor होती. अशा प्रकारे 4 rumor आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणखी एक 5वी rumor आहे की तो कुठं लपलाय? बँक लॉकरमध्ये लपलेला आहे. ही 5वी rumor आपण या पॅसेजमध्ये पाहिलेली आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे. हू वॉज द लास्ट टू नो अबाउट द पिंपळनगर बँक गोईंग बँकरप्ट. कोण होता शेवट, ज्याला शेवट कळलं की बँकरप्ट होते? नथू. नथू वॉज द लास्ट टू नो अबाउट द पिंपळनगर बँक गोईंग बँकरप्ट. म्हणजे नथू हा शेवटचा व्यक्ती होता. म्हणजे त्याला सगळ्यात शेवटी कळलं की पिंपळनगर बँक बँकरप्ट झालेली आहे. पुढचा 13वा प्रश्न पाहूया. वाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन डायलेमा. डायलेमा म्हणजे द्विधा मनस्थिती. मग बँक मॅनेजर का डायलेमामध्ये होता, का द्विधा मनस्थितीत होता? उत्तर पाहूया. ही वॉज इन डायलेमा बिकॉज. म्हणजे द मॅनेजर वॉज इन डायलेमा बिकॉज. त्याची कारणं दिलीत. पहिलं कारण, बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. म्हणजे बँकेतली जी रेडी कॅश होती, वाटण्यासाठीचा जो पैसा होता, तो पूर्णपणे वाटून झालेला होता, संपला होता. अँड इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनादर बँक. आणि इमर्जन्सी फंड वाटण्यासाठी आणायचे असतील तर ते दुसऱ्या बँकेतून आणावे लागणार होते. सम 30 miles डिस्टन्स. जी त्या बँकेपासून जवळजवळ 30 मैल अंतरावर होती. दुसरं कारण, ही वॉजंट शुअर दॅट ही कुड परस्युएट द क्राऊड टू वेट अंटिल देन. तोपर्यंत तो
क्राऊडला वाट पाहायला सांगू शकेल किंवा थांबवू शकेल याची त्याला खात्री नव्हती. तो शुअर नव्हता की तो त्यांचं मन वळवू शकेल. तिसरं कारण, देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि आणखी जो गोष्ट तो करू शकत होता ती म्हणजे सेठ गोविंदरामला कॉन्टॅक्ट करणं. पण त्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तो ज्या काश्मीरच्या हाऊसबोटवर होता तिथं कॉन्टॅक्ट करण्यासाठी काहीही कॉन्टॅक्ट नव्हता. म्हणजे तो सेठ गोविंदरामला कॉन्टॅक्ट करू शकत नव्हता. या 3 कारणांमुळं नेमकं काय करावं हे त्याला कळत नव्हतं आणि म्हणूनच तो बँक मॅनेजर द्विधा मनस्थितीत सापडलेला होता. पुढचा 14वा प्रश्न, मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पिंपळनगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. शेवटचा जो पॅसेज आहे सेकंड लास्ट, त्या पॅसेजमध्ये यादी आलेली आहे कस्टमर्सच्या नावाची त्या बँकेच्या. त्याच्यातून शोधून आपल्याला ते कस्टमर्स कोण कोण आहेत त्यांच्या नावाची यादी लिहायची. आता उत्तर पाहूया. पहिला कस्टमर, ॲन एल्डरली जेंटलमन इन दीपचंद शॉप्स. दीपचंदच्या शॉपमध्ये असणारा तो एल्डरली जेंटलमन जो त्याची शेविंग करत होता. दुसरा, दीपचंद अ बार्बर. दीपचंद हा बार्बरसुद्धा त्या बँकेचा कस्टमर होता. तिसरा आहे ओल्ड गणपत द बेगर. तो बेगर ओल्ड गणपतसुद्धा बँकेचा कस्टमर होता. हाफ द पॉप्युलेशन ऑफ पिंपळनगर. पिंपळनगरची जवळजवळ अर्धी पॉप्युलेशन, अर्धी लोकसंख्या या बँकेची कस्टमर होती. कस्टमर्स ऑफ शॉप. शॉपचे काही कस्टमर्स जे आहेत ते सुद्धा बँकेचे कस्टमर होते. अँड मेनी ऑदर. आणि इतरही अनेक जण या बँकेचे कस्टमर होते. जसं व्हेंडर असतील, ज्वेलर असतील, ती जी नावं आलेली आहेत तीसुद्धा सगळे या बँकेचे कस्टमर होते. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन फॉर नोटिफिकेशन ऑफ सच न्यू व्हिडिओज. आता पुढचा दुसरा प्रश्न पाहूया. हू ॲम आय. तुम्हाला ओळखायचं आहे मी कोण आहे. आयडेंटिफाय द कॅरेक्टर. तुम्हाला कॅरेक्टरचं नाव सांगायचं आहे. त्या कॅरेक्टरविषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहिला प्रश्न, आय ॲम द वॉशरमन्स सन. मी कोण आहे? वॉशरमनचा मुलगा. कोण आहे वॉशरमनचा मुलगा? या लेसनमध्ये त्याचं नाव सांगायचं आहे. उत्तर आहे सीताराम. सीताराम इज अ वॉशरमन्स सन. दुसरा प्रश्न आहे, आय ॲम द स्वीपर. या स्टोरीमधला स्वीपर कोण आहे? त्या स्वीपरचं नाव सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर येतं नथू. नथू इज अ स्वीपर बॉय इन द स्टोरी. पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा, आय ॲम द ओनर ऑफ द बँक. ओनर ऑफ द बँकचं नाव सांगायचं आहे. कॅरेक्टर कोण आहे ते सांगायचं आहे. सेठ गोविंदराम हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा चौथा प्रश्न, आय ॲम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तवा. आता मिसेस श्रीवास्तवाच्या फ्रेंडचं नाव आपल्याला सांगायचं आहे. सगळ्यांना याचं उत्तर येतच असेल. उत्तर आहे मिसेस भूषण. मिसेस भूषण इज अ फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तवा. कॅरेक्टरचं नाव सांगितलं आहे. पाचवा आणि पुढचा प्रश्न, आय ॲम द हेअर ड्रेसर. मी कोण आहे? हेअर ड्रेसर. हेअर ड्रेसर मीन्स बार्बर. बार्बर आणि हेअर ड्रेसर एकच अर्थ होतो. या प्रश्नाचं उत्तर येतं दीपचंद. दीपचंद इज अ बार्बर मीन्स हेअर ड्रेसर. नेक्स्ट 6वा प्रश्न आहे, आय हॅव क्रूक्ड लेग. आता असा कोण आहे स्टोरीमध्ये की ज्याचे पाय वाकडे आहेत किंवा हू हॅव अ क्रूक्ड लेग. क्रूक लेग आहेत. या प्रश्नाचं उत्तर येतं ओल्ड गणपत द बेगर हू सीट ऑन पावमेंट. पावमेंटवर बसणारा तो जो ओल्ड गणपत भिकारी आहे तो त्याचे पाय क्रूक्ड लेग आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं ओल्ड गणपत द बेगर. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 3, मॅच द फॉलोविंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. तुम्हाला ग्रुप ए मधलं वाक्य आणि ग्रुप
बी मधलं वाक्य जॉईन करायचे आणि मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पॅसेजचा आधार घ्यावा लागेल. पॅसेजमधलेच वाक्य आहेत, हे क्लॉजेस एकमेकांना जोडून पूर्ण वाक्य मिनिंगफुल तयार होतं. पुढच्या भागामध्ये क्लॉजेस दिलेले आहेत, ते तुम्हाला पहिल्या मेन सेंटेन्सला जोडायचे आहेत. सुरुवात करूया. पहिलं वाक्य, सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. आता याच्यासाठी येणारं क्लॉज आहे क्लॉज बी ग्रुपमधलं सी, दॅट माईट सूट नथू. पूर्ण मिनिंगफुल वाक्य काय तयार होतं? सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब दॅट माईट सूट नथू. दुसरं वाक्य आहे अकॉर्डिंग टू मिसेस भूषण. यासाठीचं जॉईनिंग क्लॉज आहे ते डी. इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पिंपळनगर. पूर्ण मिनिंगफुल सेंटेन्स काय तयार होतं? अकॉर्डिंग टू मिसेस भूषण इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पिंपळनगर. आता पुढचं तिसरं वाक्य, गोविंदराम वॉज. यासाठी जे क्लॉज आहे ते येतं ए, हॉलिडेईंग इन काश्मीर. मिनिंगफुल सेंटेन्स तयार होतं गोविंदराम वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. चौथं आणि शेवटचं, द मॅनेजर टोल्ड द कस्टमर. आणि यासाठी येतं बी, टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. मिनिंगफुल सेंटेन्स तयार झालं, द मॅनेजर टोल्ड द कस्टमर टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन 4, राईट हू सेड टू हुम. कोण कोणाला म्हणालं ते सांगायचे. त्यातला पहिला प्रश्न, डोंट अरेंज सच डस्ट. सीताराम सेड टू नथू. हे वाक्य सीताराम नथूला म्हणाला. दुसरं वाक्य, वेअर डिड यू डिसॅपियर. मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण. मिसेस भूषण मिस्टर भूषण यांना म्हणाल्या. अशा प्रकारे पहिल्या दोन वाक्याचं हू सेड टू हुम हे याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा तिसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. तिसरा आहे, हू वुल्ड हॅव थॉट द बँक वुल्ड कोलॅप्स. नथू सेड टू हिमसेल्फ. नथू स्वतःलाच म्हणाला. पुढचं वाक्य आहे, द बर्ड हॅज फ्लोन. एल्डरली जेंटलमन सेड टू दीपचंद. एल्डरली जेंटलमन जो शेविंग करत होता दीपचंदच्या दुकानात, तो दीपचंदला म्हणाला. अशा प्रकारे हे 4 प्रश्न आपले पूर्ण झालेत. पुढचा प्रश्न 5वा, क्रॉस आउट द ऑड मॅन. 4 शब्द दिलेत, त्यातला वेगळा असणारा शब्द शोधून सांगायचा आहे. पहिले 4 शब्द आहे स्वीपर, हॉलिजन, बेगर, डिक्लेअर, लॉकर. यामधला डिक्लेअर हे व्हर्ब आहे, त्यामुळं तो ऑडमॅन आउट आहे. बाकी सर्व नाउन्स आहेत. 2 नंबरचं एक्झाम्पल, हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. यामध्ये सॅलरी हे नाउन आहे, बाकी सर्व ॲडव्हर्ब आहेत, त्यामुळं सॅलरी हा यामध्ये ऑडमॅन आउट आहे. पुढचा प्रश्न तिसरा, 4 शब्द आहेत इमिनंट, लेटेस्ट, पावमेंट, ऑफुल, शॉकिंग. यामध्ये पावमेंट हे नाउन आहे आणि बाकी सर्व ॲडजेक्टिव्ह आहेत, त्यामुळे पावमेंट हा शब्द ऑडमॅन आउट आहे. पुढचे 4 शब्द मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. यामध्ये मॉर्निंग हे नाउन आहे आणि बाकी सर्व शब्द हे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहेत वर्बचे, त्यामुळं या ठिकाणी मॉर्निंग हे ऑडमॅन आउट आहे. अशा प्रकारे या 4 प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. पुढचा प्रश्न 6वा, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. खाली दिलेल्या शब्दांसाठीचे डिस्क्रायबिंग वर्ड शोधायचेत. पहिला शब्द आहे टूर. टूरसाठी आला आहे कस्टमरी टूर, म्हणजे कस्टमरी हा त्याचा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. दुसरा शब्द आहे शॉप. शॉपसाठी आलेला आहे फोटोग्राफी. फोटोग्राफी हा शॉपसाठीचा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. शॉपसाठी आणखी एक शब्द आलेला आहे, तो बार्बर हा आहे. बार्बरसुद्धा त्याचा डिस्क्रायबिंग वर्ड होईल. तो पुढच्या स्लाईडमध्ये मी दिलेला आहे. आता पुढचा तिसरा शब्द दिलेला आहे विंडो. विंडोसाठीचा डिस्क्रायबिंग वर्ड आहे प्लेट ग्लास.
चौथा शब्द आहे लेग. लेगसाठीचा डिस्क्रायबिंग वर्ड आहे क्रूक्ड लेग. अशा प्रकारे या 4 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली. त्यातल्या दुसऱ्या शब्दासाठी 2 शब्द आले होते. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा 7वा प्रश्न पाहूया, ज्यामध्ये आपल्याला एक फॉर्म दिलेला आहे. एक शब्दांची जात दिली, त्याचे उरलेले शब्दांच्या जाती लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ नाऊन फॉर्म दिला आहे, मग तुम्हाला त्याचा व्हर्ब फॉर्म काय होतो, ॲडजेक्टिव्ह फॉर्म काय होतो आणि ॲडव्हर्ब फॉर्म काय होतो ते लिहायचं आहे. आता सगळे एकाच ठिकाणी बसत नव्हते म्हणून 2 स्लाईडमध्ये केलेत. एका स्लाईडमध्ये व्हर्ब आणि नाऊन फॉर्म दिला आहे आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब फॉर्म दिला आहे. आता सुरुवात करूया. पहिला दिला आहे नाऊन फॉर्म पेमेंट. पेमेंटचा व्हर्ब फॉर्म होतो पे. दुसरा जो आहे शब्द, त्या शब्दाचा ॲडव्हर्ब फॉर्म दिलेला आहे, तो दिला होता सडनली. त्याचा नाऊन फॉर्म होतो सडननेस आणि व्हर्ब फॉर्म त्याचा कुठलाही होत नाही. तिसरा शब्द दिला होता डिक्लेअर. हा शब्द दिला आहे, व्हर्ब फॉर्म दिला आहे, त्याचा नाऊन फॉर्म होतो डिक्लरेशन. चौथा आणि शेवटचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म दिला आहे चीअरफुल. त्याचा नाऊन आणि व्हर्ब फॉर्म एकच होतो चीअर. आता आपल्याला ॲडजेक्टिव्ह फॉर्म किंवा ॲडव्हर्ब फॉर्म पाहायचे आहेत. पहिला शब्द पेमेंट दिला होता नाऊन फॉर्म, त्याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म होतो पेएबल. त्याचा ॲडव्हर्ब फॉर्म होत नाही म्हणून फुली दिली. नेक्स्ट सडनली हा ॲडव्हर्ब फॉर्म दिला होता. सडननेस आपण पाहिला होता नाऊन फॉर्म, व्हर्ब फॉर्म होत नाही, ॲडजेक्टिव्ह फॉर्म होतो सडन. पुढचा शब्द व्हर्ब फॉर्म दिला होता डिक्लेअर. आता याचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म होतो डिक्लेरेटिव्ह. आपण नाऊन फॉर्म अगोदरच पाहिलेला आहे. पुढचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म दिला होता चीअरफुल. पहिले 2 फॉर्म आपण चीअरच होतात ते पाहिले आहे, व्हर्ब आणि नाऊन. आता राहिला ॲडव्हर्ब फॉर्म, तो होतो चीअरफुली. अशा प्रकारे आपण या प्रत्येक दिलेल्या शब्दांचे 4ही फॉर्म काय होतात ते पाहिलेत आणि ते सॉल्व करून घेतलेत. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. लँग्वेज स्टडी हा सेक्शन आहे, त्यातला पहिला प्रश्न आपण पाहतोय. पहिला प्रश्न आहे कंप्लीट द सेंटेन्सेस गिव्हन बिलो यूजिंग युअर ओन ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस. म्हणजे तुम्हाला त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस जोडून ते वाक्य पूर्ण करायचं आहे, सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. यातलं पहिलं वाक्य आहे आय नो ऑफ अ स्वीपर बॉय. आता हे पुस्तकातच आलेलं आहे आणि तिथंच त्याचं उत्तर तुम्हाला सहज सापडू शकतं. उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपल्याला पुढे जोडता येईल, तो आहे हू इज लुकिंग फॉर वर्क ऑर जॉब. अशा प्रकारे पूर्ण वाक्य तयार होईल. आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क ऑर जॉब. दुसरं वाक्य आहे आय नो ऑफ अ स्कूल बॉय. आता त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज ॲड होऊ शकतो, तो दिला आहे हू इज पुअर बट ऑनेस्ट. जो गरीब आहे पण ऑनेस्ट आहे. मग पूर्ण वाक्य तयार होईल आय नो ऑफ अ स्कूल बॉय हू इज पुअर बट ऑनेस्ट. अशा प्रकारे हे जे 2 वाक्य होते ज्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडून सेंटेन्स कंप्लीट करायचं होतं ते आपण पूर्ण केलेले आहेत. आता पुढचं तिसरं सेंटेन्स पाहूया. आय नो द जोक. आता याला जे ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडता येईल ते दिलेलं आहे दॅट इज व्हेरी फनी. मग पूर्ण सेंटेन्स तयार होईल आय नो द जोक दॅट इज व्हेरी फनी. पुढचं चौथं वाक्य आपल्यासाठी दिलं होतं आय नो ऑफ अ डॉक्टर. आता त्याला पुढं ॲडजेक्टिव्ह क्लॉज असा जोडता येऊ शकतो जो मी एक्झाम्पल म्हणून दिला आहे. तुमचा वेगळा असला तरी चालू शकतो. तो काय दिला आहे हू इज चाइल्ड स्पेशालिस्ट. जो चाइल्ड स्पेशालिस्ट आहे अशा डॉक्टरला मी ओळखतो. मग पूर्ण सेंटेन्स होईल आय नो ऑफ अ डॉक्टर हू इज चाइल्ड स्पेशालिस्ट. पुढचं 5वं वाक्य आहे आय नो ऑफ अ प्लेस. त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडता येईल वेअर पीपल गॅदर फॉर प्रेयर. अशा प्रकारे ह्याचं पूर्ण वाक्य तयार होईल आय नो ऑफ अ प्लेस वेअर पीपल गॅदर फॉर प्रेयर. अशा प्रकारे हे जे 5 वाक्य दिले होते ज्याच्यासाठी ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपल्याला लिहायचे होते आणि ते वाक्य कंप्लीट करायचे होते ते आपण
या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. आता या प्रश्नामधलं शेवटचं आणि 6वं वाक्य राहिले, अगोदर ते सॉल्व करून घेऊया. 6वं वाक्य आहे आय नो द रिझन. यासाठी जे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपल्याला ॲड करायचं आहे ते मी तुमच्यासाठी लिहून दिलं आहे. तुमचं यापेक्षा वेगळं आलं तरी चालेल. काय दिलं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज? व्हाय ही इज सो अनॉइड. अशा प्रकारे हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडल्यानंतर पूर्ण वाक्य तयार होईल. आय नो द रिझन व्हाय ही इज सो अनॉइड. आता लँग्वेज स्टडी या सेक्शनमधला दुसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस जॉईनिंग देम विथ व्हेन, व्हेअर, विच, व्हाय. म्हणजेच व्हेन, व्हेअर, विच, व्हाय या कंजंक्शनने खाली दिलेले 2 वाक्य आहेत त्या योग्य कंजंक्शनचा वापर करून जोडायची आहेत. 4 दिलेत, त्या 4 पैकी योग्य वापरायचे. आता यासाठी पहिलं वाक्य दिलं आहे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी, ते आहे ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. आणि दुसरं त्याच्यातलं वाक्य आहे ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. पहिल्या वाक्याचं उत्तर आहे ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. अशा प्रकारे व्हेनचा वापर पहिल्या वाक्यात आपण केलेला आहे आणि त्याने 2 वाक्य जॉईन केलेले आहे. म्हणजे व्हेन हे कंजंक्शन पहिल्या वाक्यात वापरलं गेलं आहे. आता दुसरं वाक्य, दुसरे 2 वाक्य कुठले आहेत ते पाहतोय. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ. हे पहिलं वाक्य आणि त्यातलंच दुसरं वाक्य ही बॅलन्स्ड इट ऑन हिज हेड. आता या 2 वाक्याला आपल्याला योग्य तो कंजंक्शन वापरून जॉईन करायचं आहे. खाली उत्तर दिलं आहे सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स विच ही बॅलन्स्ड ऑन हिज हेड. अशा प्रकारे विचचा वापर करून आपण हे 2 वाक्य जोडलेले आहे. विच हे कंजंक्शन या ठिकाणी आपण वापरलं आणि वाक्य दोन्ही जॉईन केलेत. आता पुढचं तिसरे 2 सेंटेन्स, तिसऱ्या वाक्यात दिलेले 2 सेंटेन्स पाहणार आहोत जे आपल्याला योग्य कंजंक्शनचा वापर करून जॉईन करायचे आहेत आणि एकच वाक्य त्याचं बनवायचं आहे. कंजंक्शन आपल्याला जे दिलेले आहेत 4 त्यापैकीच वापरायचं आहे. आता वाक्य अगोदर पाहूया आणि मग उत्तर. वाक्य आहे अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. हे पहिलं वाक्य त्यातलं. दुसरं वाक्य आहे मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण देअर. या 2 वाक्याला जॉईन करायचं आहे. ही 2 वाक्य आपण विच या कंजंक्शनने जॉईन करू शकतो. ते कसे केलेत ते मी खाली दिलं आहे. आता उत्तर वाचूया. मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण अंडर अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री विच ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. पहिले 2 वाक्य आपण पाहिले त्याच्यामध्ये मधोमध आपला कंजंक्शन वापरला गेला होता, फक्त त्यांची प्लेस चेंज केली होती. नंतरचं अगोदर किंवा अगोदरचं नंतर असं करून, पण मधोमध आलं होतं कंजंक्शन. या ठिकाणी मात्र थोडासा चेंज वेगळा झालेला आहे. आता आपल्याला पुढचं जे वाक्य आहे ते पाहायचं आहे. 4थं वाक्य द पिंपळनगर बँक हॅज स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. आणि त्यातलं दुसरं वाक्य आहे इट इज अबाउट टू कोलॅप्स. आता याचं उत्तर जे आहे ते आपण पाहूया. द पिंपळनगर बँक विच इज अबाउट टू कोलॅप्स हॅज स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. अशा प्रकारे हे सुद्धा वाक्य विचने जोडलं आहे आणि यात सुद्धा जे चेंजेस झालेत ते वेगळे आहेत पहिल्या 2 वाक्यापेक्षा. म्हणजे विचचा वापर मध्येच झालेला आहे. अशा प्रकारे हे 4ही वाक्य आपण सोडवलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा.